महाराष्ट्रामध्ये खरंच मतदान झालं की लोक मतदान केंद्रावर फक्त मॉर्निंग वॉकला गेले होते? जाणून घेऊया राहुल गांधी यावर काय म्हणाले ते आजच्या व्हिडिओमधून. मुद्दा पहिला, अंपायर ठरवणाऱ्या समितीमध्येच फेरफार. निवडणूक आयुक्त कायदा 2023 ने हे सुनिश्चित केले की निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी 2 मिनिटेच्या बहुमताने करावी. त्यामुळे तिसऱ्या सदस्याचे विरोधी पक्षनेत्याचे मत निष्प्रभ ठरले. म्हणजेच ज्या लोकांना निवडणूक लढवायची आहे तेच आपला अंपायर ठरवत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारताच्या सरन्यायाधीशांची निवड समितीतून हकालपट्टी करून त्यांच्या जागी कॅबिनेट मंत्र्याची नियुक्ती करण्याचा निर्णय स्वीकारार्ह नाही. विचार करा, एखाद्याला एका निष्पक्ष न्यायाधीशाला महत्वाच्या समितीतून काढून त्याच्या पसंतीच्या सदस्याला का आणावेसे वाटेल? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारताच तुम्हाला उत्तर मिळेल, असे राहुल गांधी या लेखात म्हणाले. मुद्दा दुसरा, बोगस मतदारांसह मतदार यादीत घोळ. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात नोंदणीकृत मतदारांची संख्या 8.98 कोटी होती. 5 वर्षांनंतर मे 2024च्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या 9.29 कोटी झाली. परंतु त्यानंतर अवघ्या 5 महिन्यात नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या 9.70 कोटी झाली. म्हणजेच 5 वर्षात 31 लाखांची माफक वाढ, तर अवघ्या 5 महिन्यात 41 लाखांची प्रचंड वाढ. नोंदणीकृत मतदारांची संख्या 9.70 कोटींवर पोहोचणे हे असाधारण आहे, कारण सरकारच्या स्वतःच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या 9.54 कोटी या एकूण प्रौढ लोकसंख्येपेक्षा ही संख्या जास्त आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. मुद्दा तिसरा, बोगस मतदार जोडल्यानंतर मतदानाचा टक्काही वाढवून दाखवणे. बहुतांश मतदार आणि निरीक्षकांसाठी महाराष्ट्रात मतदानाचा दिवस अगदी सामान्य होता. इतर ठिकाणांसारखाच लोकांनी रांगेत उभे राहून मतदान केले आणि घरी गेले. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान केंद्रात असलेल्यांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली. कोणत्याही मतदान केंद्रावर मोठी गर्दी किंवा लांब रांगा लागल्याचे वृत्त नव्हते. परंतु निवडणूक आयोगाच्या मते मतदानाचा दिवस खूपच नाट्यमय होता. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 58.22% होती. तथापि मतदान संपल्यानंतरही मतदानाचा टक्का वाढतच राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर आलेला अंतिम आकडा 66.05 होता. म्हणजेच अचानक 7.83% वाढ झाली, जी सुमारे 76 लाख मतांच्या बरोबरीची आहे. मतदानाच्या टक्केवारीत ही वाढ महाराष्ट्रातील मागील कोणत्याही विधानसभा निवडणुकीपेक्षा खूपच जास्त होती, असे म्हणत राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखात मागील निवडणुकीचा चार्ट देखील प्रसिद्ध केला. मुद्दा चौथा, निवडक जागांवरील बोगस मतांमुळे भाजप ब्रॅडमन ठरला. राहुल गांधी पुढे म्हणाले की इतरही अनेक अनियमितता या निवडणुकीत पाहायला मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात सुमारे 1 लाख मतदान केंद्रे आहेत, परंतु नवीन मतदारांची भर पडली ती फक्त 12,000 मतदान केंद्रांवर. हे मतदान केंद्र त्या 85 विधानसभा मतदारसंघांचे होते जिथे गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने खराब कामगिरी केली होती. याचा अर्थ असा की संध्याकाळी 5 वाजल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 600 लोकांनी मतदान केले. मुद्दा पाचवा, पुरावे लपवण्याचा प्रयत्न. निवडणूक आयोगाने विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला मौन बाळगून किंवा आक्रमक वृत्ती स्वीकारून उत्तर दिले आहे. 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी छायाचित्रांसह मतदार यादी सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. आणखी गंभीर बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या 1 महिन्यानंतर जेव्हा उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मतदान केंद्रांचे व्हिडिओग्राफी आणि सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्याचे निर्देश दिले, तेव्हा केंद्र सरकारने निवडणूक आयोगाशी सल्लामसलत केल्यानंतर निवडणूक आचार नियम 1961च्या कलम 9.3.2 मध्ये सुधारणा केली.